आपण आपलीच मीटिंग आहे का फक्त? हा नाही, आल्या समृद्धी आल्या. ऐकू येतंय का? ऐकू येतंय? हो, येतंय. येतंय. हा, 3 पार्टिसिपेंट्स. माझा आवाज येतोय का? येतोय येतोय. हो. ओके, ग्रेट. हॅलो, अजून 3 जण अपेक्षित आहेत. जोगी मॅडम, अजून कोण अपेक्षित आहेत? हॅलो, हॅलो. आपण 4:05 जॉईन करूयात, मला वाटतं सुरू करूयात. आता 4:03 झालेले आहेत. आला तेच म्हटलं 2 मिनिटात कोण अजून सुरूच कोण करू. अपेक्षित आहेत? कोण? हा, 2 मिनिटात करूया. नीता तुपारे आणि शब्द मानसी, त्यांना करते मी फोन. हा. नीता तुपारेंना लागत नाहीये. नाही, होतील शब्द मानसी जॉईन होतील. आपण बरोबर 1 मिनिटांनी अजून करूया, म्हणजे आता 16:03 होऊन गेलेत. तर 1-1.5 मिनिटांनी करूयात सुरुवात. कारण जे आलेले आहेत त्यांना उगीच कशाला वाट बघायला लावायची ना. हा, तेच आपण चालू करूयात. पंक्च्युअलिटी शुड नॉट बी पनिशमेंट. करेक्ट. हॅलो शुभदा. काय पूनम, म्हणते? एकदम छान.
गीताली थोड्या उशिरा होतीये ना? हा एक त्या म्हणाल्या किती आता सव्वा 4:15 पर्यंत. ठीक आहे ना, जे आहेत त्यांच्या बरोबर आपण सुरू करूयात. येस. विशाखा मला वाटतं यांच्याकडनं यायच्या आहेत ना. आहेत ना, अं, ह्या का विशाखा आहेत? ज्ञानप्रबोधिनी, हा ज्ञानप्रबोधिनीकडनं फक्त तृप्ती फाटक आणि आपटे यांनी द्याल का परिचय करून प्लीज? नाही, सुरू केल्यावर करूया ना आपण, एकदम सुरू हा करायचं का? तेच. हा करूयात सुरू, काय सगळे हा चला. excited. तर सर्वप्रथम सगळ्यांचं आजच्या मीटिंगमध्ये स्वागत. मी बिपिनचंद्र चौगुले, ॲम्बी क्रिएशन्स आणि असामान्य जे प्रोजेक्ट केले त्याच्यात तर्फेच, म्हणजे नावं वेगळी वेगळी होत आहेत, पण मीडिया फॉर हर हा जो आत्ता प्लॅटफॉर्म आपण क्रिएट करतोय त्याच्या तर्फे मी तुमचं स्वागत करतो. माझ्या कलिग आहेत डॉक्टर जोगी, आणि आपण सर्वांनी आज दम वेळ काढला या मीटिंगसाठी, त्याबद्दल आभार सगळ्यांचे. आणि मला वाटते बहुतेक जण आपण त्या आमच्या याला उपस्थित होतात स्क्रीनिंगला. तर पण ही जी फिल्म आम्ही केली आहे त्याचं जे शो होतं त्याला तुम्ही होतात, त्यामुळे तुम्हाला पार्श्वभूमी माहिती आहे. जे नवीन असतील त्यांनी कृपया आपली ओळख करून द्यावी. मला वाटतं तृप्ती फाटक आणि विद्याधर आपले ही दोन हवं. हा तर येस. नमस्कार. मी नमस्कार मॅम. तृप्ती फाटक. मी वंचित विकास संस्थेकडून हो. आपल्याला जॉईन झाली आहे. बरोबर. अरे वा. मीनाताई कुर्लेकर, सुनीताताई जोगळेकर आणि चैत्रालीताई वाघ यांच्या बरोबर आम्ही काम करतो वंचित विकास संस्थेमध्ये. आमचं महिला आणि मुलांसाठी काम आहे, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर. महिलांसाठी आमचं खूप काम चालू आहे सध्या. वस्ती पातळीवर काम चालू आहे, पुण्यामध्ये काम चालू आहे. तर अशी आमची कामं आहेत. नाही, छान आहे तुमची कामं, म्हणजे तसं हा माहिती म्हणजे आहे आले होते सगळ्यांना. आमच्या त्या हा, प्रसिद्धी कार्यक्रमाला आले आहेच. होते. आले कार्यक्रमालाही होते. हा. तुम्ही तुमच्या तर्फे आल्या होत्या, मला कल्पना हो आहे. हो. तर स्वागत आहे तुमचं आणि आजच्या या मीटिंग मध्ये येस, आणि आमच्या नक्की या नक्की कामात. धन्यवाद. नक्की. धन्यवाद धन्यवाद. आणि आता तुमचं हे पण वाचला मी, विषय वगैरे पण खूप छान आहे, वेगळा आहे, विचार करण्यासारखा आहे आणि सगळ्यांपर्यंत तो पोहोचवण्यासारखा विषय आहे. गरज आहे आज त्याची, त्यामुळे खूप छान वाटलं. येस येस. धन्यवाद धन्यवाद. आणि तुमच्या सहभागाची, सक्रिय सहभागाची आणि तुमच्या नक्कीच अनुभवांची आम्हाला गरज आहे, आणि सगळ्यांचेच अनुभव नक्की. आपल्याला एकमेकांपर्यंत पोहोचवता येणं अगदी ही आपली अगदी खरंय खरंय. नक्की नक्कीच. दिष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद. येस आणखीन येस. कोण आहे नवीन? आपटे विद्याधर आपटे म्हणून आहेत. तर हा, तिथे ऍक्च्युली त्या कोणीतरी ताई, लेडीज हा तिथे होत्या. ताई हा, दिसत आहेत एक. तर हा मग त्या शब्दमनसी तर्फे नाही आहेत ना आपटे? नाही नाही नाही. ऍक्च्युली त्या नीता तुपारेंचा कम्युनिटी रेडिओ, त्यांचा नंबर लागत नाही, आउट ऑफ कव्हरेज एरिया लागतोय. नाही, मी होतील त्यांना मेसेज टाकलाय, होतील. हा पण काहीतरी तर रेकॉर्डिंग वगैरे चालू असू शकतं. हम्म. तर आपण मला वाटतं सुरुवात येस. करूयात. तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांचं. आणि आम्ही आता जी तर्पण फिल्म केली, जी तुम्ही पाहिली, ज्या माध्यमातून आपण एकत्र आलो, ज्यामुळे एकत्र आलो, त्या फिल्म, म्हणजे फिल्म करून आम्ही थांबलो नाहीत, कारण फिल्म करणं हा आमचा मुख्य हेतू नव्हता. फिल्म आम्हाला करता येते, आम्ही त्यातले आहोत, म्हणून आम्ही ती फिल्म हे माध्यम निवडलं होतं. पण त्याद्वारे प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचणं, आपण त्याला पीडित म्हणूया, बेनिफिशियरीज म्हणूया, लाभार्थी म्हणूया, किंवा समाज म्हणूया, त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांना त्या विषयाबद्दल काय वाटतं, किंवा त्या विषयाचं आज काय स्थिती आहे समाजात, ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही काही त्या फिल्मचे शोज केले, जसा आपला शो झाला होता तसे शोज केले, आणि त्यातून खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव आले. विशेषतः आम्ही पौगंडावस्थेतल्या मुलांसोबत आणि त्याच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलींसाठी शो केले. कर्वे इन्स्टिट्यूट आहे, इकडे पिंपरी चिंचवड भागात योजक म्हणून संस्था आहे, किंवा इथून 50 किलोमीटरवरती आसदे म्हणून एक छोटं गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत, त्या गावातल्या एका शाळेत केला, आणि तिथले खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळाले. त्यातलं थोडक्यात गोषवारा जोगी मॅडम सांगतील, आणि त्यानंतर आता आपण काय करायचं त्याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत. आणि तुमची मतं, आणि तुम्हाला यातनं काय अपेक्षित आहे म्हणा, किंवा काय वाटतंय म्हणा, किंवा काही शंका असतील
तर त्या तुम्ही कृपया विचारा. आमचंच फक्त सांगणं आणि आमच्यासाठी काहीतरी करणं हा त्यातला हेतू नाहीये. तर मी जोगी मॅडमना विपिन, विनंती मानसी ताई ना, मानसी आपटे, शब्द मानसी, त्यांना ऑडिओ येत नाहीये म्हणतायत. त्या जॉईन झाल्यात पण ऑडिओ नाही, येत आता नाहीये. तर आपल्याला एकमेकांना येतोय ना ऑडिओ सगळ्यांना. हा, म्हणजे त्यांना हो, म्हणजे यायला मग हवा. तो तिथला लोकल प्रॉब्लेम आहे. तर त्यांना थोडंसं येस. चेक करा हा म्हणा. नाहीतर स्पीकर वगैरे हा. लावला, हेडफोन लावला असेल तर तो काढा. मोबाईल त्यांच्याशी तुला ऑडिओ हे करता येईल का? व्हॉट्सअपवर बोलता येईल त्यांच्याशी काही? मी सुरू करते बोलायला. नाही, एक काम करता येईल. इथे मी व्हॉट्सअप कॉल लावून ठेवू शकतो आणि त्याद्वारे त्या हं, बोलल्या तर थोडंसं त्यातलं त्यांना तरी ऐकू जाईल. त्यांचं भले आपल्याला ऐकू येणार. जाईल. हा. तू लाव ना त्यांना फोन. तू त्यांना फोन लाव आणि त्यांचा नंबर स्पीकरवर देते टाक. तुला मी. एवढी नाही नाही, त्यांचा नाही नाही, नंबर देते मी. ऐक ना, ऐक एवढी ऐक. लिसन टेक्निकली लिसन साऊंड नाही. लिसन 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 लिसन. हा, फक्त फोन लावायचा आणि स्पीकरवर ठेवायचा आणि तो समोर ठेवायचा. असं करू का? हा, बरं, ठीक आहे, लॅपटॉप करते. वरती ठेवून दे. हा, हम्म, आणि त्यांना ओके. सांगायचं की आम्ही ही मीटिंग चालू आहे, त्यात तुमचा फोन स्पीकरवर ठेवलाय. हम्म, सांगते. फक्त त्यांचं जर रेग्युलर हे स्पीकर हा, चालू झाला तर मग हे बंद तर करायचं. हा, मानसी ताई तुम्ही ऐका, आम्ही बोलतोय ते. मी स्पीकरवर ठेवते, तुम्ही ऐका मग. मी तुम्हाला ऐका. हं. अच्छा, तुम्ही जॉईन झालाय. विद्याधर आपटे या आहे का? बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, ओके. ठीक आहे, मी तुम्ही म्हंटलच दिसलात ना, तरी पुरे मी तुम्हाला ऑडिओ हे करते, ऑन करते. हम्म. अरे, विद्याधर आपटे म्हणून त्याच मी म्हंटलच होतं. मी म्हंटलच होतं. हम्म, हम्म. एनिवे, कारण विद्याधर आपटे आपल्या परिचयात नाव नव्हतं म्हणून म्हटलं त्याच हा, असतील. पण फक्त मला हे येत नाहीये, त्यांना कसं करू ना. आता मी बोलायला सुरुवात स्पीकर करते. स्पीकरवर टाकलं का? म्हणजे हे केला होता, फोन केला होता, मग परत फोन करून त्यांना स्पीकरवर टाकू का? हो, तुझा फोन चालू ठेवायचा आहे. ओके ओके, तर आम्हाला कळलं नाही. हा, फोन चालू ठेवा, मी स्पीकरवर ठेवतीये. हा. हम्म. आता आता आपण हा, आणि सुरुवात ते करूया लॅपटॉपला बोलायला. पुढे ठेवू, एकदम लॅपटॉपच्या हा जवळ. हा, ठीक आहे, लॅपटॉपच्या हं. जवळ ठेवलाय. तर आता मी त्यांना पहिलं विचारून आधी आवाज येतोय का ऐकू आमचा येतंय का मॅडम? ताई? मानसी ते ऐकू येत? हा, येतंय म्हणलंय. ठीक आहे, हा, ठीक आहे. ठीक आहे, हं. ठीक आहे. ओके, तर स्वागत आहे आता तुमचंही. सांगा. हा, हा, आता तुमचं. बोला. तर सर म्हणाले तसं आपली सुरुवात झाली आहे ती तर्पण फिल्म पासन झाली, आणि तर्पण मध्ये खूप महत्वाचा, हजारो वर्ष चालू असलेला, तरी अजून तितकाच तीव्र असलेला विषय आपण घेतला होता. तर आम्ही काय केलं, 4-5 ठिकाणी किशोरवयीन मुलांसमोर जास्त करून त्याचं व्हिडिओ शो म्हणजे फिल्म शो केले. तर फिल्म शो केल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात काय आली, तर फिल्म माध्यमामुळे आणि ते थोडंसं ड्रॅमॅटाईज केलं जाण्यामुळे म्हणा किंवा काय, विचार प्रवृत्त होतात मुलं खूप. मुलं म्हणजे साधारण 12-13 ते 20 हा वयोगट होता, आणि प्रचंड विचार प्रवृत्त झाली, आणि त्यांनी 3 प्रकारे रिएक्शन्स त्यांच्या झाल्या. पहिली रिएक्शन होती ती म्हणजे पहिली मुलींची रिएक्शन, की किती मुली अशा आम्हाला त्याच्यामध्ये सापडल्या, की जी दुसरी मुलगी आहे, तिसरी मुलगी आहे म्हणून वडील आईला सोडून दुसरीकडे निघून गेलेत, त्यांनी दुसरं लग्न केलंय. नंतर मुलींच्या पैकी असं झालं, की मी दुसरी मुलगी, तर मला हात लावला नाही माझ्या आईनी सुद्धा 2-3 दिवस, असं मला कळलं. नंतर म्हणजे अशी दुःख त्यांची, रडायला आज सुद्धा ती मुलगी, तिला वाटतं की 17-18 वर्षात वडिलांनी कधी मला मायेनी जवळ घेतलं नाही. म्हणजे मुलींची दुःख कुठेतरी कॅथार्सिस म्हणतो, तसं त्यांची दुःख त्यांनी एक्सप्रेस केली. दुसरा त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्त केलं स्वतःला. दुसरं त्याहून महत्वाचं मला जाणवलं म्हणजे मुलगे, त्या किशोरवयीन मुलग्यांनी ज्या रिएक्शन्स दिल्या, त्या आणखीन महत्वाच्या होत्या, की महिलांचे दुःख त्यांना जाणीव कशी झाली. छोटंसं, आपला विषय वेगळा होता मुलीच्या ह्याच्यावरनं, असमानतेवरनं. तर एका मुलाने पटकन सांगितलं, "अरे, वर्षानुवर्ष मी बघतोय, घरात शिळं अन्न असेल, तर ते आई खाते किंवा बहिणींना देते. ह्यापुढे मी आणि बाबा पण खाऊ आमचे." म्हणजे किती छोटी गोष्ट आहे घरातलं शिळं अन्न ही. पण फिल्म ही अशी इन्स्ट्रुमेंटल ठरली, त्याचा विचार प्रवृत्त झाला. किंवा मुलांच्या अफाटच प्रतिक्रिया येत होत्या, आल्या होत्या,
एकाने सांगितलं, अरे जिजाबाईचा गर्भ जो मुलीचा गर्भ म्हणून 400 वर्षापूर्वी काढला असता तर शिवाजी कुठून मिळाले असते, शिवाजी नसते तर आज आपलं काय झालं असतं. म्हणजे कुठे मुलं काय डेप्थला जाऊन विचार करतात. किंवा एका मुलाने तर सांगितलं, की मॅडम तुम्ही पुरुषांना का दोष देताय. त्या त्या ह्याच्यातल्या मेन नायकाचं डोकं फिरवणाऱ्या बायकाच होत्या, त्याच्या पुढे मार खाणारी बाईच होती. म्हणजे तसं म्हणाल किंवा त्या बाईला घरी आसरा न देणारी तिची आई म्हणजे ती पण बाईच होती. आणि त्या आईच्यासाठी कोर्टात जाऊन भांडून न्याय मिळवणाऱ्या सुद्धा बायकाच होत्या. म्हणजे स्वतःच्या स्त्रियांनी एकमेकांचं मित्र व्हायचं का शत्रू व्हायचं, स्त्रियांनी ठरवायचं, पुरुषांना का दोष देता? हे म्हणणारा सुद्धा पुरुष मुलगा त्याच्यामध्ये होता. तर असे खूप वेगळे-वेगळे अनुभव आले आणि मुलांच्या वैयक्तिक आयुष्यातलं सुद्धा असमानता मुलांनी बोलून दाखवली. आम्हाला खूप म्हणजे असं ग्रेट वाटलं, की मुलं इतकी विचार प्रवृत्त होतायत. आणि तिसरं त्याहून महत्वाचं म्हणजे 3-4 लोकांनी हे आम्हाला बोलून दाखवलं, की पुढे स्त्रीचा गर्भ वाचवण्यासाठी आम्ही कार्य करायला इंटरेस्टेड आहोत. किंवा एका मुलीनी सांगितलं, मला लॉयर व्हायचंय आणि अशा बायकांना मदत करायची आहे. म्हणजे ह्या मुलांवर किती प्रकारे परिणाम होऊ शकतो, हे त्या 3 ह्याच्यातनं आम्हाला जाणवलं. आणि आमच्या लक्षात आलं म्हणजे आज आपल्या ह्याच्यामध्ये माध्यम क्षेत्रात काम करणारी आपल्यासारखी माणसं आहेत. म्हणजे मानिनीच्या संपादिका आहेत. आता दुर्दैवाने ह्या आल्या नाहीयेत नीता तुपारे, पण त्या कम्युनिटी रेडिओ चालवतात. आम्ही ऑडिओ व्हिज्युअल मधली लोक आहोत. मानसीताई पण ऑडिओ व्हिज्युअलचं फिल्म्स करतात. तो विचार केला तर माध्यम क्षेत्रातली माणसं आहेत. दुसरी गोष्ट महिला विषयक रिसर्च करणारी अभ्यास केंद्रातली म्हणजे आपल्या बाया कर्वे केंद्र आहेत त्यातल्या आहेत आपल्याकडे. पूनम आहेत. नंतर ॲक्चुअली महिलांसाठी काम करणारे, सक्षमीकरणासाठी काम करणारे लोक आहेत. तर आपण तिघांनी एकत्र येऊन असे काही प्रोजेक्ट्स करता येतील का? किंवा म्हणजे ज्याच्यात माध्यम इन्व्हॉल्व्ड आहे किंवा तुमच्या काही याला नेटवर्क केलं तर माहितीचं आदान-प्रदान करता येईल का? हा विचार करून आम्ही सगळ्यांना एकत्र आणलंय. तर आता बाकी चौगुले सर सांगतील माहितीच्या आदान-प्रदानाविषयी काय आमच्या नाही कल्पना आहेत. मुळात म्हणजे आता कोणीतरी म्हणालच की आम्ही हे जी करतोय तेच चांगलं करतोय, त्यामुळे तुम्ही असं बोलल्यामुळे आम्हाला थोडासा हुरूप आलेला आहे. कारण सांगतो की माध्यमात काम करणं, माध्यम म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल म्हणाल्या, दृकश्राव्य माध्यमात काम करणं, आणि ते कसं असतं, ते एकमार्गी माध्यम असतं. ते तयार करायचं आणि हवेत सोडून द्यायचं, त्याचं काय होईल ते पुढे होत राहील. हे आम्ही अनेक वर्ष पूर्वी केलं होतं. नंतर आम्ही सामाजिक ह्याच्यामध्ये उतरलो, तेव्हा आम्ही सामाजिक विषयांवरती काम करायला लागलो, लोकांपर्यंत जाऊन भिडायला लागलो. तेव्हा लक्षात आलं की आपापल्या जागी अनेक लोक खूप चांगलं चांगलं काम करतायत, खूप मोठं महत्वाचं काम करतायत, पण कुठेतरी दुवा कमी पडतोय ना. नेटवर्क्स आता ह्या सोशल मीडियामुळे खूप झालेली आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा आपला आपलेपणा आपल्या आपल्या सर्कलमध्येच आहेत अशी कुठेतरी झालेत. तर आपण काही याच्यात सहाय्यक भूत होऊ शकतो का? कुणाकडे जर चांगली गोष्ट काही असेल तर ती आपण या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवू शकतो का? आणि त्यातून एक सशक्त टीम किंवा सांघिक एक शक्ती काही तयार करू शकतो का? हा आमचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही फेसबुक हे माध्यम प्रस्तावित करू इच्छितो म्हणूया. कारण व्हॉट्सॲपपेक्षा फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा ट्विटर किंवा याच्यापेक्षाही फेसबुक मला का बरं वाटतं? फेसबुकमध्ये दोष खूप आहेत, पण एक तर त्याच्यावर विविध माध्यमं चालतात. तिथे टेक्स्ट चालतं, स्लाइड किंवा पोस्टर चालतं, चित्र चालतं, फोटो चालतो, व्हिडिओ चालतो. या सर्व प्रकारांनी आपण त्याच्यात सहभागी होऊ शकतो. आणि तिथे कमेंट आणि पोस्टला कुठलंही लिमिटेशन नाहीये. शब्दांचं, जागेचं कसलंच लिमिटेशन नाही. इतर माध्यमांना ती लिमिटेशन आहेत. WhatsAppचा तोटा असा आहे की त्याच्यावरचा मीडिया एकतर आपल्या फोनवर किंवा आपल्या डिव्हाइसवरती डाउनलोड करावा लागतो. तिथे जागा व्यापते आणि तो कधीतरी डिलीट होऊ शकतो. फेसबुकचं तसं नाहीये. तिथे जे टाकलेलं आहे ते कायमस्वरूपी टाकणारा जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत ते तिथे राहतं. म्हणून आम्ही फेसबुकचा एक तो ग्रुप केलेला आहे. त्याबद्दल जर कुणाला काही शंका असेल, तिथे जॉईन होण्याबद्दल काही अडचण असेल किंवा एकंदरीतच आम्ही जे काही म्हणतोय त्याच्यात काही शंका असेल किंवा यातनं तुम्हाला काही वेगळी जबाबदारी पडणार आहे, यासाठी वेगळा वेळ देऊन आपण असं सारखं सारखं भेटून किंवा कुठेतरी एखाद्या ऑफिसमध्ये येऊन काही करायचंय असं जर काही वाटत असेल तर
तर कृपया मोकळेपणाने विचारा. पण असं काही अपेक्षित नाही. आपण जे करतोय तेच फक्त 2 बटणं दाबून एखादी चांगली गोष्ट वाटली तर ती शेअर करावी. पूनम मॅडमना काही बोलायचंय. प्लीज बोला मॅडम. मला असं म्हणायचंय की आपण जर फेसबुक पेज ओपन केलंय तर त्या सोबत इंस्टाग्राम पण ओपन करता येईल. कारण म्हणजे तेच अकाउंट धरून इंस्टाग्राम ओपन करता येईल. ते यासाठी की यंग जनरेशन जी आहे ती आता फेसबुक वापरत नाही. बरोबर आहे. ते बरोबर आहे. इंस्टाग्रामच बरोबर आहे. वापरतात. अगदी अगदी बरोबर. आणि बरोबर. ते सरळ तोंडावर म्हणतात की फेसबुक पे तो अंकल आंटी होते हैं. हो, करेक्ट अगदी करेक्ट अगदी पण बरोबर. आम्ही अंकल आंटी असल्यामुळे आम्हाला ते बरं वाटतं थोडंसं. मला पण म्हणतात माझे सगळे स्टुडंट जे आहेत ते असं बोलतात. त्यामुळे मग असं लक्षात येतं की त्यांच्यापर्यंत जर न्यू जनरेशन पर्यंत पोहोचायचं असेल तर इंस्टाग्राम वरती पण आपल्या त्याच डेफिनेटली. पोस्ट कनेक्ट करता ऑटोमॅटिकली येतात. तिकडे होतात, कमिट होतात ते तिकडे. जातात. हा, बरोबर, तर करूयात ना. तसं दोन्ही पण करता येईल. हा, तर आम्ही काय म्हटलं की हे खूप छान अजून सजेशन आहे पण. हो, हं, हं. अगदी हे अगदी खूप छान नाही. सजेशन काय आहे. काय प्रश्नच सगळं नाही. शेवटी एका अम्ब्रेला खाली आलेलं आहे. मेटावर्सच्या अंडर आलेलं आहे. खरंय. फेसबुकही हो, त्यांचंच, इंस्टाही त्यांचंच, व्हॉट्सअपही त्यांचंच. त्यामुळे खरंय. एकत्र ते जोडले जाऊ शकतात. फक्त युट्यूब आणि विमिओ वगैरे त्यांचे नाहीयेत. त्यांची एकमेकांमध्ये थोडी रस्सीखेच असते. पण ते आपण ऍडजस्ट करू शकतो, काहीतरी मॅनेज करू शकतो. सो नक्की छान सूचना आहे. आणि आम्हाला तुमच्यासारख्यांचाही, कारण तुम्हाला आंटी म्हणत असतील तरी तुम्ही आंटी नाही आहात, आम्ही आंटी अंकल आहोत. सो डेफिनेटली तुम्ही त्या यंग जनरेशनच्या जास्ती जवळ आहात. सो त्यांना हे जसं सूचना केली तशी अजूनही काही सूचना किंवा यातलं समजा इंस्टाग्राम पेज असेल तर त्याच्यावर तुम्हाला जर काही करता आलं तर आपण एकत्र मिळून ते करू शकतो. सो तुमची मदत आम्हाला नक्की लागेल. हा, इंस्टाग्राम ह्या म्हणल्या त्याच्यावरनं एक सांगते. मध्यंतरी अशाच सोशल विषयावरची फिल्म एका निर्मात्यांनी केली होती. त्यांनी ती डायरेक्ट अमिताभ बच्चनला टाकली आणि अमिताभ बच्चननी त्याच्या इंस्टाग्रामवर टाकल्यावर ती लाखो लोकांपर्यंत पोहोचली. हो. म्हणजे कसं तरुण तरुण दिग्दर्शक होता तो. पण असं मला लक्षात आलं की इंस्टाग्राम तुम्ही म्हणताय त्या उपयुक्त ठरू शकेल. पण मेनली काय माहिती असायला हवी की ज्याचं आदान प्रदान व्हायला हवं. हे शुभदाताई, गीतालीताई वेलकम. तर तुम्ही सांगू शकता की काय आपल्याला करता येईल त्या बाबतीत. नमस्कार गीताली ताई. हो, नमस्कार नमस्कार. येस, मला तुम्हाला बघितलेलं आहे. मला ते हो, नावावरनं आधी कळलं नव्हतं. हो, आपण बघितलंय एकमेकांना. भेटलोय आपण. हो, बरं, दुसरं एक सांगतो. आपला हा 40 मिनिटाचा फक्त मीटिंगचा सेशन आहे. आता आपली हो. 22 मिनिटं झालेली आहेत. तर आपण ओके. उरलेले 20 मिनिट नाही तर मग नवीन लिंक क्रिएट करून कंटिन्यू करू शकतो, हो. तसं जर इच्छा असेल तर. पण आता तरी मी ह्याला पट 40. हा, बोला ना. बेसिक मी तरी पटकन बोलू. बोलून घेऊ. मला हो, जरा घ्या नक्की. तारीख बोला पण बोला. हो, जायला हो, बोला. लागेल एखाद वेळेला. येस. कारण एक तर मला अगदी खूप तुमचं कौतुक आहे दोघा जणांचं आणि सगळ्या या ग्रुप मधल्या धन्यवाद लोकांचं. ती धन्यवाद खूप धन्यवाद. महत्वाची गोष्ट आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. आणि त्याच्यात 2 मला तर्पण तर मी पाहिलं. मला फार आवडली तर्पण. त्याच्यामध्ये धन्यवाद. मला एक नेहमी असं वाटतं, की जेव्हा आपण म्हणतो ना, की अन्याय करणाऱ्या सारखाच अन्याय सोसणारा सुद्धा दोषी असतो आणि म्हणून त्यांनी सहन करू नये. हे म्हणत असताना माझ्या मते नेहमी आपण एक ॲडिशनल वाक्य म्हणायला पाहिजे. अन्याय जो सोसत असतो, तो माणूस तेवढ्या कमी शक्तीचा असतो. एक तर अन्यायाच्या विरुद्ध लढू नाही शकणाराचा असतो. आणि दुसरं म्हणजे अन्याय करणारी मोठी व्यवस्था असते. ती खूप मोठी असते. आणि म्हणून एक व्यक्ती अन्याय सोसते कारण त्याची शक्ती तेवढी नसते. पण बरोबर. म्हणून त्यांनी सगळ्यांनी जर एकत्र आलं, तर अन्यायाविरुद्ध जास्ती लढता येऊ शकतं. अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे आता तर्पणमध्ये नाही, पण एरवी आपण जेव्हा बोलतो, तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया, की अन्याय सोसणारा पण दोषी असं म्हणत असताना एक थोडं त्या अन्याय सोसणाऱ्याला सोलेस पण पाहिजे आणि शक्ती पण मिळायला पाहिजे. म्हणजे दोन्ही, डेफिनेटली की तू डेफिनेटली. कळतो बाबा कारण व्यवस्था खूप पोलादी आहे. पण एकत्र या, दुसऱ्यांबरोबर हात मिळवा, तर आपण सगळे मिळून अन्याय त्याच्या बरोबर. पलीकडे जाऊ. म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढू शकतो. एवढं असं एक अपील असावं असं मला नेहमी वाटतं. कारण आपण बोलताना नेहमी हे वाक्य सहज म्हणतो, पण हे अतिशय अवघड वाक्य आहे. म्हणजे सहन जो True. करतो तो का सहन करतो हे आपल्याला माहिती आहे. नाही दुसरं मला हा, बोला बोला बोला. कंटिन्यू कंटिन्यू. दुसरं मला असं म्हणायचं की आता आपण इथे काय काय करू शकतो असं जे चाललंय त्याच्यात मला एक वाटत होतं की समजा दर महिन्याला मिळून साऱ्या जणीची पानोपानी जी असते
ती आपण याच्यावरती टाकू शकलो तर लोकांना कळू Yes. शकतं की काय काय स्त्री सक्षमीकरणासाठीच्या गोष्टी याच्यामध्ये Yes. आहेत. स्त्री सक्षमीकरण म्हणतो तेव्हा काही एकच एक नसतं ना, सर्व पैलू असतात त्याचे आणि त्या पैलूच्या अनुषंगाने मिळून साऱ्या जणीत असतं. दुसरं म्हणजे समजा कोणाला असं वाटलं की याच्यातला एखादा लेख मी वाचते, कारण बऱ्याच वेळेला काय हम्म. होतं की वाचायचा कंटाळा येतो, ऐकून चालतं आपल्याला किंवा हल्ली ड्राईव्ह करत असताना ऐकायला होतं. तर तसा एखादा ऑडिओ क्लिप आपण लेखाची पण करू शकतो. दुसरं म्हणजे आमच्याकडे ज्या कविता असतात, कविता छोट्या छोट्या असतात ना, म्हणजे त्या मानाने लोक त्या वाचू शकतात. तर त्या कविता वाचून दाखवणं अथवा ते कवितेची 2 पानं टाकणं. हम्म. ज्याच्यातून मेसेज खूप चांगला जाऊ शकतो आणि छोट्या याच्यामध्ये जाऊ शकतो. तर ती गोष्ट मला एक वाटली आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटते जेव्हा आपण स्त्री सक्षमीकरणाविषयी बोलतो, तेव्हा सतत पुरुषांना बरोबर घेण्याची गरज असते. आणि त्याच्यामुळे म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष नाही आहोत आपण, मिळून करायचंय आपल्या दोघांना. मग पुरुषांच्या काय अडचणी आहेत, ते काय हिंसाचार करतायत, ते का बलात्कार करतायत, अशा पद्धतीने थोडं त्यांना ऍड्रेस करणं, जेणेकरून त्यांनी हे करू नये. तर असंही तुम्हाला काही सुचलं तर बघा, आपल्याकडे पुरुष युवाच म्हणून दिवाळी अंक असतो, पुरुष युवाचा मासिक अभ्यास वर्ग असतो, तर त्याच्यामध्ये आपण पुरुषांना जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर काय होतं, पुरुष अजून बाजूला ढकलले जातात आणि अजून ते वाईट वागू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी जर चांगलं वागावंच आपल्याला वाटत असेल तर त्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. तर या 2-3 गोष्टी मला म्हणायच्या होत्या. त्याच्यामुळे बाकी तुम्ही बोलाच, अगदी मला तुमचं सगळ्यांचं खरं मला ऐकायचंय. पूनम तर काय वा, सुंदर दिसते पूनम. बोला. थँक्यू. मला गीताली च्या बोलण्याला जोडून एक मुद्दा आणखीन मांडायचा आहे, की जेव्हा आपण तर्पण बघतो तेव्हा एक मुद्दा सतत येतो, की स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी आहेत किंवा दुश्मन आहेत. तर तो मुद्दा आपल्या फिल्ममधनं नको जायला, असा मेसेज नको जायला असं मला स्पष्ट वाटतं. कारण जसं गीताली ताई म्हणल्या, की पेट्रियार्की ही एक सिस्टीम आहे, ही एक व्यवस्था आहे, हा एक विचार नाहीये फक्त. तर सिस्टीम कसं वर्क करतं, कारण ज्या स्त्रिया याच्यामध्ये व्हिलन दाखवल्या गेलेल्या आहेत त्या पण ह्या सिस्टीमच्या बळी आहेत. नक्कीच आणि त्या कशा नक्कीच बळी ठरलेल्या आहेत हा पण बॅकग्राऊंड दाखवणं जरा गरजेचं वाटतं. म्हणजे जी मुलगी नणंद असते आणि तिला मुलगा झालेला असतो, तिला ती पॉवर मिळते, ती सत्ता मिळते, ज्यातनं ती त्या पॉवरचा मिसयूज तिच्याकडनं होतो. म्हणजे ती मुद्दामून करते असं नाही बरं. सो हे आपल्या मूव्हीज मधनं क्लिअर कट थोडा मेसेज जायला हवं, ह्याची आपण थोडी दक्षता घेऊ असं म्हणेन. नक्कीच. मी याला जोडून पुढे असं एक म्हणेन आता, म्हणजे हा विषयाला थोडस विषयांतर होतंय माझं, पण स्त्री स्त्रीची शत्रू का मित्र वगैरे जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा आता जो नवीन किरणरावचा चित्रपट आलाय लापता लेडीज, हा जरूर बघा. त्याच्यामध्ये असंच पुरुष व्यवस्थेची चौकट मोडून वेगळं काही करू बघणाऱ्या स्त्रियांची धडपड त्याच्यामध्ये थोडीशी दाखवली आहे, की त्या दोन्ही बायकांची कशी अदलाबदल होते आणि त्यातून काय नाट्य उभं राहतं आणि त्यातून त्या कशा यशस्वी होतात. पण ते इतक्या हलक्या फुलक्या रीतीने हा गंभीर विषय हाताळलाय. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूनम जी आता म्हणाली, की जिथे जिथे त्या स्त्रिया एकत्र येतात तिथे त्या शत्रू नाही दाखवलेल्या, तिथे त्या मैत्री एकमेकींना सांभाळून घेतात, समजावून घेतात, खूप ऍडजस्ट करतात. तर हे मी जे वेदवती मागे म्हटलं होतं, की आपण या आपल्या प्लॅटफॉर्मवरती या आपल्या स्त्री सक्षमीकरणाला जे काय म्हणतात त्याला अनुरूप होईल अशा अनेक गोष्टी द्यायला सुरुवात करू. तसं लापता लेडीजचं एक मी सिनॉप्सिस पाठवू शकते आता फेसबुकवरती लगेचच पाहिल्यामुळे, की हा कसा या दृष्टीने बघणं महत्वाचं आहे, की सटली हा मेसेज जातो, पण तो खूप महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने, असं वाटतं मला. बघा. हरकत नाही, ऍक्च्युली बरोबर आहे, शुभदा, बरोबर. आता तू बोललीस ना, तर हा. फेसबुकवर आपण अशा तऱ्हेचे अभिप्राय पाठवायला सुद्धा हरकत नाहीये, की नाही अमुक एक सर, तेच हा म्हणते अमुक मी. एक वाचा. ते- हा तेच पाठवते मी आता लगेचच. येस, उद्याच पाठवते. दॅट इज अ गुड आयडिया, व्हेरी गुड हा, आयडिया. हा, हा, हा. कारण पण आणि आणखीन बोला बोला आणखीन एक बोला. मला विचारायचं होतं, म्हणजे आपल्या सगळ्यांच्यात असं एखादं जॉईंट व्हेंचर सुरू करूया का टू बिगिन विथ. आणि जॉईंट व्हेंचर म्हणजे माझ्या डोक्यात आलं होतं, की आम्ही एक 500 कमीत कमी जास्तच किशोरवयीन मुलांपुढे जेव्हा हे मांडलं, तर्पण दाखवली, तेव्हा त्यांच्या ज्या रिॲक्शन्स आल्या त्या फार वेगळ्या वेगळ्या आल्या. तर आपण अशा रिॲक्शन्सचं एक कॉम्पिटिशन घेऊ शकतो का? मे बी आता तुमच्याकडे मासिकवाले पण आहेत, म्हणजे मिळून साऱ्या जणी आहे, मालिनी आहे, किंवा आणखीन कुठल्या प्रकारे, की आपण
त्याच्यासाठीच एक लागेल त्याची मदत आम्ही करतो. वी विल ट्राय टू फाइंड आउट स्पॉन्सर. जर कोणी आपल्याला बक्षिसासाठी वगैरे करता आलं तर. पण सिनेमा चांगला आहे का वाईट आहे हा प्रश्न नाहीये. तो बघून मनात काय आलं म्हणजे त्यांनी ना बोलायला आणि विचार करायला पण उद्युक्त करतो लोकांना. खरंय. म्हणजे अगदी. आम्हाला जे लक्षात आलं ते विचार करायला प्रवृत्त केलं की मुलं निश्चितपणे चांगले विचार मांडतात. काय असायला हवं ते बोलतात. तर असं काही प्रोजेक्ट पण आपण हातात घेऊ शकतो. जर खरंय. तुमचा अगदी. इंटरेस्ट असेल तर आपण करू शकतो त्या बाबतीत. हो. हा आणि आणि आपण काही त्याला लहान हवं तर मुलांसाठी आणि छोटं एखादं बक्षीस ठेवू शकतो छोटं मोठं. हा. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. बरोबर. आणि अगदी मागे जरूर. मला जेव्हा तर आपण चांगलं बोललो वाटतं. होतो ना, हा. याबरोबर ओके. हा बोल. कोण बोलतोय? कोणी कोण बोलताय का? बोलतंय? पूनम कळलं नाही बोला. पटकन. पूनम मी बोला. बोलत होते. मी हा समृद्धी पानसे बोला बोला अच्छा बोला. अच्छा बोला समृद्धी बोला. मॅडम बोला. एक गोष्ट एक गोष्ट मला पण अशी प्रॉमिनंटली वाटली की आता आपण 2 ठिकाणी जेव्हा इथे हे फिल्म दाखवली मुलींचे रिव्ह्यू पण आले त्याच्यावरती. सो एक कायदेविषयकचं अवेअरनेस हा खूप कमी असलेला दिसतो किंवा कायदा ऍक्सेस करणं किंवा मदत ऍक्सेस करणं. कायदा सुद्धा नाही म्हणणार मी, पण ऍटलिस्ट मी ट्रबलसम सिच्युएशन मध्ये आहे तर मी बोलायला पाहिजे. ही गोष्ट मनात रुजवण्याची फार आवश्यकता आहे. किंवा ह्या सगळ्या हे कशा काम करतात म्हणजे पोलीस व्यवस्था. यंत्रणा असेल, कायद्याची यंत्रणा असेल, ती कशी काम करते किंवा आपण त्याचा जास्तीत जास्त चांगला फायदा कसा घेऊ शकतो हे मुलांपर्यंत कुठेतरी पोहोचवायला हवं. कारण या सगळ्याबद्दल एक निगेटिव्ह खूप मत असलेलं दिसतं की काय उपयोग होत नाही जाऊन किंवा मग त्यापेक्षा नको. सो ह्याच्याबद्दल एक क्लॅरिटी येण्यासाठी पण आपल्याला काम करायला पाहिजे असं नक्की वाटतं. खूपच चांगली वेदवती यांना सूचना आहे. जोडूनच मला असं वाटतं बोला बोला बोला. की हा. मागे फार वर्षापूर्वी नीलमताई गोऱ्यांच्या स्त्री आधार केंद्रातर्फे पोलिसांना सेन्सिटाईज करण्याकरता एक शिबिर घेतलं होतं. तर तशा टाईपची ही जी फिल्म आता आपण केली तुम्ही केली तर पण तशाच पद्धतीची एक फिल्म पोलिसांच्या सोबत करायला पाहिजे. कारण हे जे आपण म्हणतो की हा. बायका खरोखर घाबरतात आणि त्यांचा अनुभव अतिशय वाईट आहेच, प्रश्नच नाहीये काही. तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ती जी सगळी हायरार्की आहे त्यांची आणि एक सर्वसामान्य माणूस जेव्हा तिथे जातो बाई मदत घ्यायला तेव्हा काय होतं या संदर्भात एक चांगलं स्क्रिप्ट घेऊन आपण एक चांगली फिल्म बनवू शकू फार का सुंदर. असं मला हो नक्की फारच नक्की. सुंदर आयडिया. अगदी मला फारच सुंदर. फारच बरोबर सुंदर. आयडिया फार. आहे. हा, हेच हा. मला वाटतं की हे करायला हवंय. कारण कारण काय होतं खरंच पोलीस व्हिडिओ स्टेशनला गेल्यावर खूप हे घाबरायला सॉरी होतं. बोला दृश्य बोला. माध्यम आपल्याला आहे ना सुद्धा होतं. दृश्य बोला. माध्यम जास्त प्रभावी ठरतं. याच्यावरती येस. लेख लिहू शकते मी पण तो इतक्या लोकांपर्यंत पोहोचून त्याचा इफेक्ट काय होईल मी सांगू शकत नाही. पण ही जसं आता वेदवती म्हणाल्या की इंस्टाग्राम वरती जाऊन ते इतक्या बटनाच्या क्लिकवरती लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. तसं आपण करू शकू पुढची फिल्म असं मला वाटतं. हो बघूया नक्की. आपण. नक्की नक्की. छान मला सूचना आहे. वाटतं शुभदा की तुम्ही सुरू करू शकता रायटिंग. आपण बघू ट्राय करू. दॅट इज अ हो व्हेरी नाही गुड. खरंच ना. चालेल चालेल. आपण पोलिसांना स्क्रिप्ट जाऊन आपण भेटू आणि लिहायला त्यांच्या सुरुवात करू. मदतीने करू. आपल्याला नक्कीच त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप आणि हे मिळेल आणि कमी हो. खर्चात कशी करता येईल तेही बघता येईल. खूप त्याला असं बघता येईल. तेच आमच्या मला आमच्या असं डोक्यात बोलायचं आलं. होतं की हा हा बोला. बोला. थोडंसं मी अ, बोलू का? ना हो. थोडं थोडंसं मी बोलू का मध्ये? कॅटेगराईज करायला हा होतं. एक मिनिट विशाखा मॅडम एक मिनिट. बोलायचे त्यांना बोलू देत. हा. ज्यांना बोलायचं त्यांनी व्हिडिओवर या ना म्हणजे कन्फ्युजन नाही होणार असू नाही. दे असू दे. विशाखा मॅडमना बोलायचं बोलू. बोला मॅडम. आपल्याकडे बोला. आता 7 मिनिटं आहेत. हा. ओके. माझ्या व्हिडिओला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. असू दे बोला. मी आता बरोबर. सगळं मी ज्ञानप्रबोधिनीमधून बोलते आहे. हा. आता मी सगळं बोलणं ऐकलं. आता मला अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये असा वाटतो की अ, मी याच्यावर एक पथनाट्य लिहिलेलं होतं आणि आमच्या संवादिनी गटाने ते पथनाट्य आम्ही सादर पण केलेलं होतं. पण ते सादर करताना आम्हाला असं लक्षात आलं की समोरच्या व्यक्ती ज्या आहेत ते पथनाट्य बघणाऱ्या त्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असं असतं की हा काय विषय, हा काय चावून चौथा झालेला विषय, याच्यावर काही उपाय होऊ शकत नाही. आम्ही सगळं स्टॅटिस्टिक्स त्यांच्या समोर मांडलं. नुकत्या आलेल्या बातम्या जरी त्याच्यामध्ये त्याची प्रस्तावना त्या पथनाट्याची करताना जरी सांगितले की आज आत्ता पेपरमध्ये हे असं स्टॅटिस्टिक्स आलेले आणि त्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. तरी सुद्धा समोरच्या माणसांच्या प्रतिक्रिया आम्हाला अशा जाणवल्या की हा विषय काय हा वर्षानुवर्षांचा आहे. तुम्ही दाखवा आम्हाला तात्पुरतं वाईट वाटेल, तात्पुरतं आम्ही म्हणू आणि जाऊन पुढे मग ते तसंच सगळं चालू राहणार. अशा मला त्यांच्या काय म्हणूया न बोललेल्या प्रतिक्रिया मला लक्षात आल्या आमच्या. आम्ही आमच्या पथनाट्याचे जवळजवळ 10 एक प्रयोग फक्त केले. पण त्याच्यामध्ये असं पण झालं. दुसरा भाग असा आहे की या सगळ्यामध्ये पुरुष मानसिकता
किंवा एकूण समाजाची मानसिकता म्हणूया, पुरुष फक्त नाही. तर आम्ही जेंडर सेन्सिटिव्हिटीवर जेव्हा काम करतो तेव्हा मला असं लक्षात आलं की आम्ही कॉलेजमधल्या मुलांशी बोलत होतो. एक फक्त छोटासा अनुभव म्हणून सांगते. लॉ कॉलेजच्या मुलांशी बोलत होतो आणि त्यांना आम्ही असं सांगितलं की तुम्ही आता भावी वकील आहात, त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर विचार करा की मुलींची संख्या कमी होतीये, मग असं करणं चुकीचं आहे, तुम्हाला मुली पण मिळणार नाहीत लग्न करायला. तर त्या मुलांनी आम्हाला असं सांगितलं की अहो, आम्हाला कुठे आमच्या वयाच्या मुली बघायच्यात, आमच्यापेक्षा लहानच मुलींची करणार ना, त्या आम्हाला अवेलेबल असतात. आता बापरे. लॉ कॉलेजची 3rd इयरची मुलं जर मुलगे असं जर उत्तर देत असतील तर आपल्याला कुठल्या लेवलला काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, एकट्या बाईला समजून उपयोग नाहीये ना हे. पुरुषाला आतून पटलं पाहिजे. म्हणजे जे आपण म्हणतो ना की सिस्टीम आहे आणि मग सिस्टीमच्या बळी म्हणून त्या बायका पण तसंच वागतात. तर तसं त्या बाईनं वागू नये किंवा मला जे भोगायला लागलं माझ्या मुलीला भोगायला लागू नये म्हणून मीच सांगते की मला मुलगी नकोच आहे, असं पण म्हणणाऱ्या बायका कमी नाहीयेत. तर ह्याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे. आणि जेंडर सेन्सिटिव्हिटी हा विषय 7वी 8वी पासून, म्हणजे आम्ही आता आमच्या संवादिनीतर्फे तो घेतोच आहोत, पण मला असं वाटतं की आपण जर फिल्म करणार असू तर त्याच्यामध्ये हे पण मुद्दे घ्यायला हवे. पुरुषी मानसिकता अजून किती पारंपरिक आहे आणि पुरुषांच्या हातात आहे ना सगळं. आपली पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे ज्या घरामधला पुरुष नाही, असा बरोबर आहे ठामपणाने ना. उभं राहतो हो. ते घर पुढे जातच आहे त्याच्याबद्दल. नाही, अगदी योग्य बोला मुद्दा बोला. आहे. पण ही जी म्हणजे मतमतांतर नाही म्हणायचं मला, वेगवेगळे अनुभवातून आलेले जे आपले काही मतं आहेत म्हणूया किंवा अनुभव आहेत, ते एकत्र करून त्यातून चांगलं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. आणि म्हणून तुमचे हे असे अनुभव असतील किंवा आता कोण म्हणालं की ऑडिओ आहे, तर ऑडिओ करून आपण त्याच्यावर टाकू शकतो. किंवा कायद्याचं, मी मगाशी कायद्याबद्दल बोलणार होतो, की कायद्याचा एक एक मुद्दा घेऊन 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही स्वतःचा केला आपण मोबाईल मधून रील आणि हा रील सारखं ते फक्त टाकायचं आणि त्याच्यावर मग आपण चर्चा करायची की त्यातूनच हे समाज प्रबोधन म्हणूया किंवा समाजापर्यंत पोहोचण्याचा आपला मला एक पण असंच बोला वाटतं बोला. की रील हे खूप इफेक्टिव्ह आहे, खूप कारण की इफेक्टिव्ह. लोक आता 20-20 मिनिटाचे व्हिडिओ बघत नाहीत, एवढा पण पेशन्स ठेवत नाही. बरोबर खरं आहे. तर 1.5 मिनिटाचा पण जास्त होतो त्यांना, 30 सेकंदाचा. खरंय खरंय, अगदी म्हणजे बरोबर. स्पॅन ऑफ अटेन्शन खूप कमी झालेलं आहे आणि नेमका मुद्दा काय तुम्हाला मांडायचा आहे त्या रील मध्ये हे त्यांना बघायचं असतं. सो बरोबर एक एक विषय घेऊन जर रील्स बनवले तर त्याची तुम्हाला सिरीज बनवता येईल. अगदी. सेम ऍक्टर बरोबर. ऍक्ट्रेस आणि जर त्यासाठी केले तर जर काही सिरीज बनवतात. प्राथमिक अगदी, मदत काही अगदी. लागली तर आम्ही जरूर करायला उत्सुक आहोत, तयार आहोत. त्यासाठी प्रत्यक्ष भेटावं लागलं तरी आपण भेटूयात आणि यात करूयात. आता चालेल. आपल्याकडे 3 मिनिटं उरलेली आहेत. तर आपण स्पर्धेविषयी काही बोलता येईल का? तुम्हाला आहे का इंटरेस्ट? आपण अशी काही मिळेल. स्पर्धा म्हणजे तर्पणचं निमित्त झालं. तर्पण तर्पणच्या प्रमोट करणं निमित्ताने हा हेतू नाहीये. प्रमोट पण करणं नाही, आणि प्रमोट म्हणजे तो विषय प्रमोट करायलाच लागणार आहे. हा. तो नाही प्रश्न. हो, हा, हो, पण हो. तर्पणच्या निमित्ताने तुमच्या माझ्या घरातली असमानता, त्याच्यावर पुढे काय करता येईल, मी काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो किंवा शकते, अशी काही जर मुलांकडनं म्हणा, महिलांकडनं, म्हाताऱ्या व्यक्तींनी सांगायला हरकत नाहीये काही, म्हणजे ज्यांना हो, इंटरेस्ट हो, आहे त्यांनी. तर आपल्याकडे अशा मॅगझिन वाल्या आहेत, हो. त्यांच्या सहकार्याने आपण काही करू शकतो का? आहे का इंटरेस्ट? किंवा आता आपण पुन्हा तुम्ही हे करताना मला वाटतं रिसर्च मध्ये आहात ना तुम्ही? नाही, मी सायकोलॉजिस्ट आहे अच्छा, आणि हा. त्यामुळे मी माझ्या क्लायंटशी बोलते. मी एक तर संस्थेमध्ये पण त्याविषयी काम आपण करते, हा नारी म्हणजे संत मंच. सार्वजनिक तर मासिक जरूर सहभागी होईल याच्यामध्ये. अरे आणि वा आपण वा या वा. पद्धतीने कसं व्हेरी करू गुड. शकतो ते आपण जरूर बघूया. आणि आपले फेसबुकवरची जवळजवळ 15,000 फॉलोअर्स आहेत. तर अरे आपल्याला वा. वाटलं तर आपण ते तिथेही दाखवू आणि तिथे सुद्धा आपण असं हा, ही जी स्पर्धा आहे ना, ते तिथे सुद्धा अपील करू आणि प्रिंटमध्ये सुद्धा करू. आणि व्हेरी गुड. प्रिंटमध्ये लिंक द्यायची की इथे तुम्ही ह्या बघू शकता, हा बघा. करेक्ट. तुमच्या मनात काय विचार आले हे तुम्ही जरूर सांगा. आणि त्याच्यासाठी मग आपण काय बघूया कसं, म्हणजे आपण मिळून साऱ्या जणीचं तर 2-3 वर्षाची वर्गणी बक्षीस म्हणून नक्कीच देऊ शकतो. आणि आपल्याला काही सुचलं तर आपली काही पुस्तकं किंवा काही सुचेल आपल्याला तसं जरूर करू शकतो आपण याच्यात. वा वा वा. मला वाटतं अगदी धन्यवाद. करूया, ती आयडिया आणि खूप चांगली हा आहे. विषय करूया, घेऊन आपण भेटू. एक वेगळी मीटिंग आपण त्यांच्याशी करूयात हो, पुन्हा. चालेल. हा, जरूर आणि भेटूया. हो. व्यवस्थित ते सगळं आपण प्लॅन करूयात.
चांगला लागतो. होईल आणि Yes. खूप त्यातून आणि हो. तुमचं हे जे फॉलोअर्स आहेत आणि आपण आता हे जे पेज हो. ग्रुप केलाय ते जर एकमेकाला जोडता हो. आले